संकटात किंवा अडचणीत सापडल्यानंतर मनुष्य तटस्थपणे विचार करण्याची क्षमता गमावून बसतो. समोरची व्यक्ती काय सांगत आहे ते ऐकून व समजून घेण्याची कुवत त्याच्या ठायी उरत नाही. अशा वेळेस त्याला असा मार्ग हवा असतो ज्यामुळे त्याला त्याच्या परिस्थितीवर हमखास मात करता येईल. भावपूर्ण प्रार्थना करणं म्हणजेच आपल्या बाह्यमनानं अंतर्मनाशी साधलेला संवाद असतो, जो आपल्या ध्येयाकडे वाटचाल करण्यासाठी आपल्याला बळ प्रदान करतो. तुम्हाला आठवतंय का की तुम्ही शेवटची प्रार्थना कधी केली होती? कुठल्यातरी संकटात सापडल्यावर, कुठली समस्या उद्भवल्यावर किंवा अगदी आणीबाणीच्या वेळी आपण प्रार्थना करतो. अडचणीच्या काळात प्रार्थनेने तुम्हाला नक्कीच बळ प्राप्त होतं. पण प्रार्थना करण्यासाठी आपण संकटांची वाट का पाहावी? सर्व काही आलबेल असतानाही आपण प्रार्थनेला आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनवू शकतो.